चारकोप में 65 वर्षीय व्यवसायी मोहम्मद अयूब सैयद की हत्या उनके बेटे हनीफ और बिजनेस पार्टनर शानू चौधरी ने मिलकर करवाई। सुपारी किलर्स को 6.5 लाख रुपए दिए गए थे। पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। 21 तारीख को सुबह 11 से 12 के बीच में मोहम्मद यूनुस सैयद, ये 67 साल के व्यापारी थे, बिजनेसमैन, इंडस्ट्रियलिस्ट जिनको थे, उनका मर्डर हुआ था। तो अज्ञात लोगों ने वो मर्डर करके वो भाग गए थे। जैसे पता चला पुलिस को, पुलिस ने उसमें जानकारी जुटाई और पता चला कि एक जो आरोपी है वो गोवंडी का रहने वाला है। तो उसका पीछा करके उसको पकड़ा गया। उसको पकड़ने के बाद उससे जब पूछताछ की गई तो उसने बताया कि कोई शानू चौधरी नाम का बंदा है जिसने उसको सुपारी दी थी और 6-6.5 लाख में उनका बात हुई थी तय। वो एक आरोपी और उसके साथ उसका साथीदार, ऐसे दोनों ने ये घटना को अंजाम दिया था। फिर उसके स्टेटमेंट से शानू चौधरी को जब अरेस्ट किया गया, शानू चौधरी एक पार्टनर था, मयत जो है इसका, उसने पैसे दिया था 1 से 1.25-2 करोड़ रुपए के बीच में कोई रकम है, और उस रकम के एवज में उसको मिलने वाला था पार्टनरशिप। लेकिन ना तो उसने पार्टनरशिप डीड किया और ना ही वो पैसे वापस किया। उसकी वजह से एक डिस्प्यूट क्रिएट हो गया। जब शानू चौधरी से पूछताछ की गई तो शानू चौधरी ने कहा कि इसमें मेरे साथ उसका छोटा लड़का भी शामिल है, हामिद नाम का। तो हामिद से पूछताछ के बाद और शानू से पूछताछ के बाद ऐसा पता चला कि हामिद को मयत ने, उसके पिताजी ने एक फ्लैट दिया था रहने के लिए, जो फ्लैट कुछ दिनों से उसके पिताजी, हामिद के पिताजी वापस मांग रहे थे। उसकी वजह से उसका भी डिस्प्यूट क्रिएट हुआ था और ये दोनों को जो गुस्सा था उसकी वजह से इन्होंने 2 लोगों को सुपारी देके वो हत्या करवाई है। अभी शानू मुश्ताक चौधरी, मोहम्मद हनीफ मोहम्मद और मोहम्मद खैरुल इस्लाम कादिर अली, ये 3 लोगों को हमने अरेस्ट किया है। चौथा जो आरोपी है उसको हम ढूंढ रहे हैं। मोडस जो था सर, कहाँ से इन आरोपियों को अरेस्ट किया, क्या क्या रिकवरी हुई? एक आरोपी को हमने गोवंडी के एरिया से पकड़ा है, उसका पीछा करके। शानू मुश्ताक चौधरी हमको जहाँ पे घटना हुई थी वहीं पे मिला था और उसका छोटा लड़का भी वो घटनास्थल पे था जब हम पुलिस वहाँ पे गई थी। लेकिन उस समय ये पता नहीं था कि ये लोग इसमें इन्वॉल्व हैं। जैसे आरोपी मोहम्मद खैरुल इस्लाम को पूछा गया तो उसने ये सब बातें डिस्क्लोज की। तो बेटा अपने पिता का हत्या क्यों करना चाहता? बेटे को एक फ्लैट दिया गया था, जो फ्लैट वो वापस मांग रहे थे उसके पिताजी। चलेगा, थँक्यू। 21 तारखेला सकाळी 11 ते 12च्या दरम्यान एक व्यापारी किंवा इंडस्ट्रियलिस्ट ज्यांना म्हणू आपण, मोहम्मद यूनुस सैयद, 67 वर्षाचे ते आहेत, त्यांची हत्या त्यांच्या कंपनीच्या परिसरामध्ये, फॅक्टरीच्या परिसरामध्ये त्यांच्या कार्यालयात करण्यात आलेली होती अज्ञात इसमांकडून। त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन तिथलचं टेक्निकल डेटा ॲनालिसिस वगैरे करून 2 आरोपी निष्पन्न केले होते। त्यांचा पाठलाग करत असताना एक आरोपी आम्हाला गोवंडीच्या परिसरात मिळून आला। त्याचं नाव मोहम्मद खैरुल इस्लाम कादिर अली आहे। त्याला पकडल्याच्या नंतर त्याकडं विचारपूस केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ह्या मैताला मारण्याची सुपारी त्या मैताचा जो पार्टनर आहे, बिझनेस पार्टनर शानू मुश्ताक चौधरी यांनी दिलेली आहे। म्हणून मग शानू मुश्ताक चौधरीला अरेस्ट केलं। शानू मुश्ताक चौधरीकडं तपास करत असताना शानू मुश्ताक चौधरीने सांगितलं की यामध्ये त्याचा छोटा मुलगासुद्धा इन्वॉल्ड आहे। तर छोटा मुलगा हमीद आणि शानू मुश्ताक चौधरी असं दोघांनी मिळून 6-6.5 लाख रुपयाची सुपारी ह्या आरोपींना दिली होती, ज्या 2 पैकी एकाला आपण अरेस्ट केलेलं आहे। उरलेल्या एकाचा आपण शोध घेत आहोत। तर या गुन्ह्याचा मुदस नेमकं काय होतं, याच्या आधी या गुन्ह्यामध्ये ज्याला सुपारी देण्यात आली त्याच्यावरती काही रेकॉर्ड्स आहेत का? त्याची आतापर्यंत रेकॉर्डची माहिती प्राप्त झालेली नाही, परंतु ते जो 2 आरोपी आहेत ते 2 आरोपी आणि शानू चौधरी यांचे भेटीगाठी होत असायच्या
वेगवेगळ्या ठिकाणी ते भेटायचे. म्हणजे त्यांचे एक आपण काय म्हणतो ओळखीतले होते ते एकमेकाच्या. आणि चर्चेतनं त्यांना असं कळालं जेव्हा शानू चौधरीने सांगितले की असं असं माझ्यासोबत झालेलं आहे आणि ते पैसे परत मिळाले नाही तर आपल्याला त्याचं मर्डर करावं लागेल वगैरे, तर त्यांनी त्याला सांगितलं की आम्ही करून देतो, आम्हाला पैसे द्या. असं फोन करायचा असा आधी त्यांनी प्रयत्न केला होता का, विचार केला होता का की त्याच्याकडे पण यशस्वी नाही मिळालं किंवा आता काही असं काही नाही, तसं काही अद्याप निष्पन्न नाही आहे की यापूर्वी त्यांनी काय प्रयत्न केला होता. प्रॉपर्टीज काही काही मिळालेल्या आहेत? प्रॉपर्टीमध्ये एक धारदार हत्यार मिळालेलं आहे ज्याच्याने त्याचा खून केलेला आहे आणि त्यांचे कपडे ज्याच्यावरती रक्ताचे डाग आहेत मैताच्या रक्ताचे ते आपल्याला आरोपीकडनं प्राप्त झालेले आहे. सर, जे अटक आरोपी आहे त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे? याच्या आधी काही गुन्हे होते का त्यांचे? अद्याप त्यांचं रेकॉर्ड आपल्याकडं उपलब्ध नाही आहे, त्याचा आम्ही तपास करत आहोत. सध्या तरी ते गोवंडीच्या परिसरात राहणारे आहेत. त्यांचं मूळ गाव वगैरे त्याचा आम्ही शोध घेत आहोत. एक आरोपी जो फरार आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळं ॲनालिसिस करत आहोत. ठीक आहे.